पुढे हिंगोली जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत। यामध्ये वसमत नगर परिषद यंदा विशेष चर्चेत राहिली आहे बरं का। इथे भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केल्यानं निवडणुकीत ट्विस्ट आलाय। वसमत नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये फूट पडली आहे, त्यामुळे भाजप स्वतंत्र उतरले आणि त्यानंतर भाजप आणि काँग्रेस अशी लढत होतीये। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूयात। राज्यामध्ये सध्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या वसमत नगर परिषदेमध्ये। खरं तर नगर परिषदेमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत, कारण निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अर्ज मागे या दिवशी जे आहे तर या ठिकाणी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यामुळे नगर परिषदेची निवडणूक जी आहे तर चांगलीच इंटरेस्टिंग आहे। कारण महायुतीमध्ये एक नव्हे दोन उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत। महायुतीकडून सुरेता बाहेती हे अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत, तर भाजपकडून सुषमा बोड्डेवार ह्या देखील निवडणूक रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून मात्र सीमा अब्दुल हाफिज ह्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत। आपल्यासोबत राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा आहेत। साहेब, आता मला सांगा, संपूर्ण नाट्यमय झालेलं आहे, आता पुढची नेमकी दिशा आणि पुढचं गणित कसं असणार आहे? आता गणित काहीच नाही। आता आम्ही सगळे अपक्ष शिवसेना पुरस्कृत, बरोबर आहे। आता खरी शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांचीच राहिली ना, नाहीतरी शिवसेना पुरस्कृत म्हणून सगळेजण निवडणूक लढवणार। मला सांगा ताई, आपण निवडणूक रिंगणामध्ये आहात, कारण दोन्ही पक्षांना आपल्याला आयबी फॉर्म नाकारले आहेत। काय विश्वास वाटतो तुम्हाला? कारण सुरुवातीलापासूनच हार झालेला आहे आणि पुढे विश्वास कसा वाटतो तुम्हाला? विश्वास असं म्हणता येणार नाही त्यांच्याबद्दल, पण काय सांगणार, निवडणूक तर लढवणार आहे मी, कारण अपक्षाचा फॉर्म मी आधी भरलेलाच होता। विजन मी सांगितलं तसं की बाबा रस्ते आणि कचरा आणि नाल्याचं ड्रेनेज सिस्टीमचे चांगलं करणं आहे, त्याचबरोबर नगरपालिकेचा कारभार पारदर्शकता ठेवणार आहे। आज आपण बघितलं, साध्या कागदाला लोक तिथं त्रास देतात, तिथं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन त्रास देतं, सामान्य माणसाने कुठे जावं हा कळत नाही, तर प्रशासनामध्ये पारदर्शकता राहील। काय विश्वास वाटतो तुम्हाला? मतदार अशा कोणत्या समस्या तुम्हाला सांगता येत? मी काही माझ्या शहरातल्या लोकांना मी नवीन नाही आहे, मी नेहमी त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे। आणि आमच्या महिलांना जे पाण्याचा प्रश्न आहे शहरी भागामध्ये, नालीचा, कचऱ्याचा, आणि याच्यामुळे या कचऱ्यामुळे आणि नालीमुळे डेंग्यूची साथ अत्यंत या शहरामध्ये वाढलेली आहे आणि भरपूर दवाखान्यामध्ये खूप मुलं आणि पेशंट सगळे ॲडमिट झालेले आहेत। त्याच्यामुळे कसे सामान्य स्त्री जेव्हा शेतात जाते आणि 500 रुपये मजुरी करून आणते, तर ह्या लोकांना जे प्रशासकीय लोक आहेत पहिले झालेले, टेंडर घेऊन यांनी आपले पोळे भाजलेले आहेत। काय विश्वास वाटतो तुम्हाला? काय विजन आहे तुमचं पुढं? काय विजय, जर वसमतकरांनी निवडून दिलं तर पूर्ण जे मोदी साहेबांच्या योजना आहेत त्या इथे राबवल्या जातील। जर सत्ता आली तर माझी सर्व वसमतकरांना विनंती आहे की BJPला त्यांनी वोट टाकून निवडून द्यावे। नाही, आपण प्रत्येक मतदारापुढे जातात, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, काय ऐकून घेतात, काय तुमचं व्हिजन आहे पुढचं शहरामध्ये, जे की आतापर्यंत कधी झालेलं नाही ते पण तुम्ही करणार आहात? अच्छा, आतापर्यंत काय नाही झालं ते आता पुढे निवडून आल्यानंतर काय झालं नाही असं शहरामध्ये? असं काय झालं नाही? काय नाही शहरामध्ये आता महिलांच्या समस्या, समजा स्वच्छता आणि वसमतच्या विकासासाठी ह्या सगळ्या गोष्टीच राहिलेल्या आहेत ना। एक लक्षात घ्या, त्यानं या नगरीमध्ये याच्या अगोदर 3 वेळेस नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत। त्या नगरसेवक त्यांना शहराचे प्रश्न अजून माहित नाहीत। आज परिस्थिती जर घाणीचं साम्राज्य जर साधलं असेल, हे आम्हाला पूर्ण घाणीचं साम्राज्य साफ करायचं आणि आम्ही ज्या तुम्ही विजन मिळाले या शहराला एक वेगळं म्हणजे की असं वाटलं पाहिजे की एक स्वच्छ शहर आणि सुंदर शहर आहे, असं याप्रमाणे आम्ही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ते करोडो रुपये आम्ही निधी आणून या शहराचा विकास करू। संतोष भिसे, पुढारी न्यूज, वसमत, हिंगोली।